ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीतील पहिल्या स्थानी असणारी रास आणि तिचा भाव हा जर दुर्बल असेल तर शारीरिक दुर्बलतेसोबतच त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता देखील कमी होत जाते, ज्यामुळे एखाद्या सामान्य आजारानेही ती व्यक्ती अतिशय दुर्बल बनून जाते। जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार आपली रास, भाव आणि कारक यांची दुर्बलता समजून घेतली तर या तत्वांची पूर्तता आपण ज्योतिष, आयुर्वेद आणि योगशास्त्राच्या उपायानुसार करू शकतो, ज्यामुळे रोग निर्माण होण्यापूर्वीच आपण त्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींमधील धैर्य, शारीरिक शक्ती आणि पित्ताला प्रभावित करते। अशा व्यक्तींचा राशीस्वामी प्रबळ नसल्यास त्यांना शारीरिक दुर्बलता, रक्तविकार, खाज, फोड, डोकेदुखी, अस्थिरोग यासारखे आजार उद्भवतात। अशा व्यक्तींनी आपल्या राशीच्या स्वामी ग्रहाला बलवान करण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र ओम भौमाय नम याचा जप कमीत कमी 10,000 वेळा करावा। तसेच सूर्य नमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम करावे। कपाळावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा। वृषभ राशी। या राशीच्या व्यक्तींच्या शरीरात वात आणि कफ हे घटक प्रभावित असतात। राशीचा स्वामी दुर्बल असल्यास त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, ज्यामुळे त्यांना नेत्ररोग, मुखरोग, कंठरोग, नासिका रोग, सर्वाइकल, मधुमेह यांसारखे आजार उद्भवतात। अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी शुक्र ग्रहाचा मंत्र ओम शुक्राय नम याचा 16,000 वेळा जप करावा। सोबतच भस्त्रिका प्राणायाम, मकरासन, शीर्षासन यासारखे योग करावेत। त्रिफळाचूर्ण सेवन करावे। मिथुन राशी। मिथुन राशीत जन्माला आलेल्या व्यक्ती मिश्र प्रकृतीच्या असतात। अशा व्यक्तींचा स्वामी ग्रह जर दुर्बल असेल तर त्यांना टायफॉइड, न्यूमोनिया, कावीळ, बोबडेपणा, त्वचारोग, श्वसनलिकेचे आजार होऊ शकतात। अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या राशीच्या स्वामी ग्रहाला प्रबळ करण्यासाठी बुध ग्रहाचा मंत्र ओम बुधाय नम याचा 9,000 वेळा जप करावा। सोबतच सूर्य नमस्कार, चक्रासन, भुजंगासन करावे। हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे। कर्क राशी। या राशीत जन्माला आलेल्या व्यक्तींच्या शारीरिक पुष्टी आणि कफ प्रकृतीला प्रभावित करते। अशा व्यक्तींच्या कुंडलीतील ग्रह स्वामी दुर्बल असल्यास लहान मुलांमध्ये रक्ताची कमतरता, रक्ताशी संबंधित विकार, न्यूमोनिया यासारखे आजार होतात। तरुण व्यक्तींमध्ये टीबी, मंदाग्नी, अतिसार, मूतखडा, मूत्रविकार यांसारखे आजार उद्भवतात। अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चंद्र ग्रहाचा मंत्र ओम सोमाय नमः याचा 11,000 वेळा जप करावा। त्यासोबतच रोज कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम करावे। चंद्राशी संबंधित औषधी अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे। सिंह राशी। ही रास व्यक्तीच्या पित्त प्रकृतीवर परिणाम करते। या राशीतील व्यक्तीचा राशीस्वामी दुर्बल असल्यास त्या व्यक्तीमध्ये आत्मबळ कमी असते। शरीरात पित्त विकार, अस्थिरोग, डोकेदुखी, हृदयरोग, ब्लड प्रेशर आणि पोटाशी संबंधित आजार उद्भवतात। अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सूर्य नमस्कार, भस्त्रिका, नाडी शोधन प्राणायाम करायला हवे। तसेच सूर्य देवाचा मंत्र ओम सूर्याय नमः याचा 7,000 वेळा जप करायला हवा। यांनी आदित्य हृदय स्तोत्रही वाचावे। कन्या राशी। कन्या रास व्यक्तीच्या शरीरातील वात प्रकृती प्रभावित करते। जर या राशीतील व्यक्तींचा राशीस्वामी दुर्बल असेल तर त्यांना हिस्टेरिया, मानसिक रोग, चक्कर येणे, तणाव, पोटाचे विकार, कुष्ठरोग, कंबरदुखी, खाज आणि त्वचारोग यांसारखे आजार उद्भवतात। अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कपालभाती, शीर्षासन, मंडूकासन, हलासन करावे। तसेच बुध ग्रहाला प्रबळ करण्यासाठी त्याचा मंत्र ओम बुधाय नम याचा 9,000 वेळा जप करावा। त्वचारोगावर उपाय म्हणून आयुर्वेदिक औषध सेवन करावे। तुळ राशी। ही राशी व्यक्तीच्या शरीरात मिश्र प्रकृतीचे प्रतिनिधित्व करते। या राशीच्या व्यक्ती कफ आणि वात यांच्याशी संबंधित आजारांनी प्रभावित होतात। या राशीतील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास त्यांना गुप्तरोग, डायबिटीस, मूत्रविकार, किडनी संबंधित आजार उद्भवतात।
अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सूर्य नमस्कार, वज्रासन, ताडासन, त्रिकोणासन करावे. सोबतच शुक्र ग्रहाचा मंत्र ओम शुक्राय नम याचा 16,000 वेळा जप करावा. वृश्चिक राशी ही रास व्यक्तीच्या शरीरात शक्ती, धैर्य आणि कफ यांना प्रभावित करते. त्यामुळे राशी स्वामी दुर्बल असल्यास त्या व्यक्तींना शारीरिक दुर्बलतेमुळे गुदद्वार, पार्श्वभाग, किडनी यांच्याशी संबंधित विकारांचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सूर्य नमस्कार, योनी मुद्रा, चक्रासन, त्रिकोणासन, वज्रासन करावे. सोबतच मंगळ ग्रहाचा मंत्र ओम भौमाय नम याचा 10,000 वेळा जप करावा. धनु राशी या राशीत जन्माला आलेल्या व्यक्तींचे शरीर पुष्ट आणि विचारशक्ती चांगली असते. या व्यक्तींचा राशी स्वामी दुर्बल असेल तर त्यांना लठ्ठपणा, यकृत, चरबी यासंबंधी आजार उद्भवतात. अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज आपल्या कपाळावर हळदीचा टिळा लावावा. सोबतच गुरु ग्रहाचा मंत्र ओम बृहस्पतये नम याचा 19,000 वेळा जप करावा. आयुर्वेदिक काढ्याचा उपयोग करावा. मकर राशी ही रास व्यक्तीच्या शरीरातील वात प्रकृती प्रभावित करते. ती प्रबळ असल्यास नर्वस सिस्टम मजबूत बनते, परंतु राशी स्वामी दुर्बल असल्यास त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे त्यांना अर्थरायटिस, पक्षाघात, गुडघेदुखी आणि अस्थमा यासारखे आजार उद्भवतात. अशा व्यक्तींनी शीर्षासन, पद्मासन, वीरासन करावे. सोबतच शनी ग्रहाचा मंत्र ओम शनैश्चराय नम याचा जप करावा. राईच्या तेलाचे काही थेंब अंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावे. कुंभ राशी ही रास व्यक्तीच्या शरीरातील तिन्ही दोषांना प्रभावित करते. जर या राशीतील व्यक्तींचा राशी स्वामी दुर्बल असेल तर त्यांना पक्षाघात, जांघा, गुडघे, नर्वस सिस्टम, मज्जासंस्था यांच्याशी संबंधित आजार उद्भवतात. या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या व्यक्तींनी पद्मासन, वीरासन, कपालभाती योग करावा. तसेच शमीचे रोप घरामध्ये लावावे. मीन राशी ही रास व्यक्तीच्या शरीरातील कफ प्रभावित करते. या राशीतील व्यक्तींचा राशी स्वामी दुर्बल असल्यास त्यांना ॲलर्जी, रक्तविकार, सांधेदुखी, नेत्रविकार, नर्वस सिस्टम, त्वचारोग असे आजार उद्भवू शकतात. अशा व्यक्तींनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कपालभाती, पद्मासन, शीर्षासन, वीरासन योग करावा. सोबतच गुरु ग्रहाचा मंत्र ओम बृहस्पतये नम याचा 19,000 वेळा जप करावा. लिव्हर संबंधित विकारांसाठी आयुर्वेदिक उपचार करावे. कपाळावर हळदीचा टिळा लावावा. जय श्री स्वामी समर्थ. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.